बीड जिल्ह्यामध्ये आष्टी नावाचा तालुका आहे। या तालुक्यात 6 मे 2025 रोजी घडलेली ही घटना आहे। नवऱ्याने जेवढे बायकोला आवरता येईल तेवढे आवरण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा डोक्यावरून पाणी गेले तेव्हा मात्र नवऱ्याने जे काही केले त्यामुळे अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही। बायकोने असे काय केले की नवऱ्यावर टोकाचा निर्णय घेण्याची वेळ आली। नेमकं कसं घडलं आणि काय घडलं ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। बीड जिल्ह्यामध्ये आष्टी नावाचा तालुका आहे। या तालुक्यात कासारी नावाचे गाव आहे। या गावात गणेश शेंडगे हा शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात असलेला तरुण, परंतु नोकरी काही त्याला मिळाली नाही। त्यामुळे आई तेवढी शेती कसण्याचे काम तो करू लागला। शिक्षण करून काहीच उपयोग झाला नाही, आता आपल्याला कुणी मुलगी सुद्धा देणार नाही अशा प्रश्नात अडकलेला गणेश याला मात्र एका मुलीचे ठिकाण आले। शेती करत असला तरी जोडीदार मिळणे गरजेचे होते। ऋतुजा नावाच्या मुलीबरोबर गणेश याचा विवाह ठरवण्यात आला। काही दिवसात सर्व विधी पार पडल्यानंतर दोघांचे लग्न लावून देण्यात आले। आता गणेश हा अतिशय गरीब होता, मात्र त्याची बायको बोलण्यात आणि वागण्यात सुद्धा तरबेज होती। गणेशाला शब्दाने सुद्धा तिने सुरुवातीला बोलून दिले नाही। बायको ऋतुजा माझ्यावर खूप प्रेम करते असे नवरा गणेश याला वाटू लागले। काही वर्षांचा कालावधी दोघांच्या लग्नाला झाल्यानंतर त्यांना मुलगा झाला। मुलगा झाल्यानंतर ऋतुजा आणि गणेश यांच्यात अंतर पडायला सुरुवात झाली। कारणही तसेच होते। ज्या पद्धतीने गणेश आणि ऋतुजा यांच्या लग्नाला बराच कालावधी होऊन गेला होता, त्यामुळे गणेश याच्यापासून मिळणारे समाधान ऋतुजाला शांत करत नव्हते। त्यामुळे ऋतुजाचा आता गावात सर्वांशी परिचय झाला होता। त्यामुळे काही कामानिमित्त ऋतुजा गावात जाऊ लागली। गावात जात असताना येणारी जाणारी तरुण मुले ऋतुजाला तब्येतीविषयी विचारायचे। तेव्हा त्या तरुणामधील एक तरुण होता अक्षय पडोळे। अक्षय पडोळे आणि गणेश थोड्याफार प्रमाणात एकाच वयाचे होते, त्यामुळे ऋतुजा ही देखील त्या दोघांच्याच वयाची होती। अक्षय हा दिसायला सुंदर होता, तरुण होता, त्यामुळे अक्षय आणि ऋतुजा यांचे अधूनमधून रस्त्याने चालताना बोलणे सुरू झाले। दोघांचे बोलणे सुरुवातीला मर्यादित होते, त्यामुळे इतर गावातील लोकांना याविषयी काही वाटत नव्हते। पण जसा जसा काळ पुढे सरकायला सुरुवात झाली तशी ऋतुजा आणि अक्षय यांची जवळीकता वाढू लागली। दोघांचे बोलणे आता अतिशय जवळ येण्यासाठी प्रोत्साहित करत होते। दोघांच्या बोलण्यातून दोघांमध्ये प्रेम कधी झाले हे त्या दोघांना कळलेच नाही। ऋतुजाला जे पाहिजे होते त्यासाठी तिचे प्रेम पुढे येत होते। नाव फक्त प्रेमाचे देऊन ऋतुजा अक्षय याला जवळ करू लागली। दोघांचे बोलणे बाहेर होत होते, मात्र काही दिवसातच अक्षय हा ऋतुजाच्या घरी येऊ लागला। त्यामुळे गणेशाला अक्षय याच्यावर संशय येणे सुरू झाले। मी घरी आलो तर अक्षय हा घरातून निघून जातो, मग मला बोलायचे सोडून तो ऋतुजाबरोबर काय बोलत असेल असा प्रश्न गणेशाला पडू लागला। तरी गणेशाने ऋतुजा हिला याविषयी विचारले तेव्हा तिने काहीच कारण सांगितले नाही। जो विषय बोलणे भेटण्यापर्यंत होता तो विषय आता बेडरूमपर्यंत पोहोचला होता। ऋतुजा आणि अक्षय या दोघांमध्ये कार्यक्रम सुरू झाला होता। अनैतिक संबंधातून दोघांनी एकमेकांचे कपडे काढायला सुरुवात केली होती। घरात मुलगा असला तरी त्याला बाहेर खेळायला पाठवून सर्व काही चालू व्हायचे। एक दिवस गणेशाने ऋतुजाची साडी फेडलेली पाहिली आणि तेवढ्याच वेळात अक्षय हा बाहेर पडताना दिसला। त्यावेळी गणेशाच्या मनातील शंका खरी ठरली। घरात गेल्यानंतर ऋतुजाला जेव्हा गणेश बोलू लागला त्यावेळी ऋतुजाने मला कळते काय करायचे आहे, तुम्हाला काही करता येत नाही, मला माझे आयुष्य चांगले जगायचे आहे असे शब्द जेव्हा ऋतुजा गणेशाला वापरू लागली तेव्हा गणेशाच्या पायाखालची जमीन सरकू लागली। गणेशाने ऋतुजाला अक्षय याची साथ सोडून दे, घराची इज्जत वेशीवर टांगू नको, घरात मुलगा आहे त्याच्या मनावर काय परिणाम होतील याचा विचार कर असे जेव्हा गणेश बोलत होता त्यावेळी ऋतुजावर काहीच फरक पडला नाही। अक्षय आणि ऋतुजा हिचे प्रकरण आता गावभर कळू लागले होते। ज्या पद्धतीने गावातील लोक गणेश याच्याकडे पाहू लागले
त्यावेळी गणेश हा खाली मान घालून रस्त्याने चालायचा. बायकोने माती खाल्ली, पण त्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागत आहे याचा पश्चाताप गणेशाला होऊ लागला. अनेक वर्ष गावात इज्जत कमावली, पण बायकोच्या अशा वागण्यामुळे इज्जत विशीला टांगली जात असल्याचे गणेश हा उघड्या डोळ्याने पाहत होता. काही कालावधी निघून गेला तेव्हा गणेश याने अक्षय याला सुद्धा दोघांमध्ये असलेले संबंध तोडण्याची विनंती केली. पण अक्षय याने तुझ्या बायकोला माझी आवश्यकता आहे, त्यामुळे तिला आवर आणि नंतर माझ्याशी बोल असे अक्षय म्हटल्यानंतर गणेश याला संताप येऊ लागला. परंतु तो काहीच करू शकणार नव्हता. जर बायकोला काही जास्त बोलायला जावे तर ती सोडून देईल असे गणेश याला वाटू लागले. मंगळवार दिनांक 6 मे 2025 रोजी नित्यनेमाप्रमाणे गणेश हा ऋतुजा हिला समजावून सांगत होता की तू अक्षय बरोबर राहणे योग्य नाही. त्यावेळी ऋतुजाने मी त्याला बोलणे बंद केल्याचे गणेश याला सांगितले आणि दोघांचे बोलणे सुरू असताना अक्षय याला ऋतुजाचा फोन आला. आज भेटायचे आहे, खूप दिवस झाले आपली भेट झाली नाही असे जेव्हा अक्षय बोलत होता त्यावेळी गणेश याच्या मनात सर्व काही आले. बायको आणि अक्षय यांना सांगून सुद्धा दोघेही एकमेकांना सोडायला तयार नाही. त्यामुळे गणेश याने घराची इज्जत वाचवणे शक्य नाही असे सांगून जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. कोणाच्याही आयुष्यात असली बायको आली तर त्याची वाट लागल्याशिवाय राहणार नाही असे गणेश म्हणू लागला आणि काही वेळातच त्याने बायकोसमोरच फाशी घेऊन या जगाचा निरोप घेतला. हे सर्व प्रकरण ऋतुजा हिच्या समोर घडले, मात्र तिने याविषयी कोणालाच काही सांगितले नाही. त्यामुळे नेमके काय झाले हे कोणालाच काही कळायला तयार नव्हते. मात्र जेव्हा गणेश याच्या भावाला हे सर्व प्रकरण लक्षात आले त्यानुसार त्याने पोलीस ठाणे गाठून ऋतुजा आणि अक्षय यांच्यामध्ये असलेल्या शरीर संबंधाला कंटाळून गणेश याने जीवनयात्रा संपवल्याची फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. ज्या पद्धतीने गणेश याच्या बायकोचे जे काही सुरू होते त्यामध्ये नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणे गरजेचे होते. मात्र क्षणिक सुखासाठी हापापलेली ऋतुजाच्या वागण्यामुळे एका नवऱ्याला आपला प्राण गमवावा लागला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.